सगळे. आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि आमचे व्हिडिओज आणि व्लॉग पाहायला तुम्हाला नक्कीच आवडत असेल अशी मला खात्री आहे. सो गेले बरेच दिवस मी व्लॉग बनवला नव्हता. बरेच दिवस म्हणजे गेल्या आठवड्यात तुम्ही जर माझा नागपंचमीचा व्लॉग पाहिला असेल तर त्यात मी म्हणाले होते की कबीरची तब्येत थोडी नरम गरम होती. सो मग आठवडाभर आमचं पूर्ण त्याच्या हॉस्पिटलायझेशनमध्येच गेलं होतं. पण येस, आता कबीर खूप छान आहे, मस्त आहे. डॉक्टरकडून गो अहेड आला आहे की तो खूप छान आहे. सो म्हटलं की थोडं बाहेर पडूयात, म्हणून मग मी एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडले आहे. सो ते महत्त्वाचं काय काम आहे हे मी तुम्हाला या व्लॉगमध्ये सांगणार आहे. पण तुम्ही जर माझा या आधीचा श्रावणोत्सव लोकमत सखीचा व्लॉग पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी हा आजचा व्लॉग का बनवते आहे. सो त्याच्यासाठी मी त्या व्लॉगची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच लावेन. तर मंडळी, आजचा व्लॉग आहे माझा खरेदीचा, म्हणजेच शॉपिंगचा. आणि मी आज काय शॉपिंग करणार आहे हे तुम्हाला या व्लॉगमध्ये कळणारच आहे. तर मंडळी, झालं असं की गेल्या 2 आठवड्यापूर्वी मी लोकमत सखीच्या श्रावणोत्सव स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी गेले होते आणि तिथे मराठमोळ्या रामफॉक स्पर्धेमध्ये माझा पहिला नंबर आला होता. सो मला त्या पहिल्या नंबरच्या प्राइजेसमध्ये वेगवेगळे प्राइजेस मिळाले होते, जसं की बेस्टचे मसाले होते, डिझायरचे टी म्हणजे चहाचे सॅशे होते, चहा इन्स्टंट टी मिळाली. त्याच्यानंतर गुलाब ऑइल्सकडून वेगवेगळ्या प्रकारचे 3-4 ऑइल्स मिळाले होते खाण्याचे. सो मग सगळे यूज करून झाले आहेत प्राइजेस. मी खूप छान, माझा अनुभव खूप छान होता त्या प्राइजेससोबत, कारण खूप छान क्वालिटीचे मला प्राइजेस मिळाले होते. ते ब्रँड खूप चांगल्या क्वालिटीचे होते. त्याच्यासाठी मी एक वेळ मिळाला तर कधीतरी वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवेन. पण सगळ्यापेक्षा जास्त जे मेन प्राइज होतं, जसं त्यांनी सांगितलं होतं की श्रावणोत्सव या स्पर्धेत जिंकणाऱ्या व्यक्तीला 10,000 रुपयांपर्यंतचे गिफ्ट मिळू शकतात. सो जे मेन गिफ्ट होतं ते हे पवित्रम ज्वेलरीचं 10,000 रुपयांचं वाउचर आहे, ज्याच्यामध्ये मी गोल्ड किंवा डायमंडची ज्वेलरी घेऊ शकते. सो ते वाउचर आज मी रिडीम करायला जात आहे. सो जसे इथे मागे दिले आहेत, यांचे वेगवेगळे ब्रांचेस आहेत. ब्रिज कँडी, अंधेरी, बोरिवली, वाशी, दादर, सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी यांचे खूप सारे ब्रांचेस आहेत. पण माझ्या घराजवळ मला जवळ असणारं म्हणजे बोरिवलीचं ब्रांच आहे. त्याच्यामुळे आता आम्ही चाललो आहोत बोरिवलीच्या ब्रांचला आणि तिथे जाऊन मी हे 10,000चं वाउचर रिडीम करणार आहे आणि माझ्यासाठी काहीतरी गोल्ड किंवा डायमंड, जी सुटेबल ज्वेलरी, जी बजेटमध्ये असेल अशी ज्वेलरी घेणार आहे. सो तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा की मी कोणती ज्वेलरी घेते. तर झालंय असं की म्हणजे आता आपल्याला एखाद्या काय म्हणतात त्याला, स्पर्धेमध्ये एखादं बक्षीस मिळतं, ते आपण असं ट्रॉफी वगैरे असेल तर ठेवून देतो, कॅश वगैरे असेल तर ती आपण यूज करतो. पण आता या स्पर्धेमध्ये असं झालंय की मला हे वाउचर मिळालं आहे. बाकीच्या गोष्टी आहेत त्या मी यूज केल्या, त्या खूप युजफुल होत्या देखील. आता ह्याचं असं झालंय ना की आता घ्यावंच लागणार आहे. असं म्हणतात की 10,000चं वाउचर आहे, त्याच्यात टर्म्स अँड कंडिशन एवढे आहेत की मग GST अप्लाय होईल, त्याचे हँडलिंग चार्जेस 2-2.5 हजार असतील, ते इन कॅश नाही करता येणार. म्हणजे खूप सारे जवळजवळ 10-12 असे त्याच्यात टर्म्स अँड कंडिशन आहेत. मग त्या टर्म्स अँड कंडिशन वाचल्यावरती मला असं झालं, यार एवढं बोलतात 10,000चं वाउचर रिडीम करू शकतात, पण खरंच तेवढं मिळणार आहे की नाही, किंवा काय मला डिस्काउंट मिळेल आणि कितपर्यंत ज्वेलरी, मला कोणती ज्वेलरी आवडेल हे मला थोडं डायसी वाटतंय की काय होईल. कारण आता ते झालंय असं की त्यांचं ऑक्टोबर ही लास्ट डेट आहे, म्हणजे त्यांनी एक टाइम लिमिट ठेवलंय की ऑक्टोबरपर्यंत तुम्ही येऊ शकता ज्वेलरी खरेदी करायला. दुसरी गोष्ट की म्हणजे असं होतं ना की आता जर मी गेले नाही तर ते लॅप्स होणार, मग ते वाया जाणार. मी हे दुसरं कोणाला देऊही शकत नाही, कारण मी एवढी मेहनत करून मी जिंकली आहे. तिसरी गोष्ट अशी की तुम्हाला माहिती आहे की सोनं आता किती महाग झालं आहे. जवळजवळ आजचा रेट 1,64,000 का 67,000 आहे आणि थोड्या दिवसांनी दिवाळीपर्यंत आणखीन सोनं महाग होणार आहे. मग मला असं सगळे खूप मिक्स विचार आहेत डोक्यात की काय करू. आता असं होतं ना की आता जर हे नसतं मिळालं, ह्याच्याची काय वेगळं प्राईस मिळालं असतं, कॅश मिळाली असती किंवा काही XYZ असतं, तर मी कदाचित सोनं खरेदी करायला गेलेच नसते. आता हे मिळालंय म्हणून मला जावं लागतंय. आता ह्याच्यात किती मिळत आहेत तेही मला माहीत नाही. आपल्या खिशातनं किती टाकावे लागत आहेत त्याचं एक वेगळं टेन्शन. सो सगळ्या मिक्स फिलिंग आहेत, थोडी एक्साइटमेंट पण आहे.
बघूया आता काय होत आहे. पण बाबा म्हणालाय की एवढं तू मेहनत घेऊन गेली होतीस, जिंकून आली आहेस, आणि मी गेले होते त्याच्यामुळेच त्यानेच मला फोर्स केला होता की तू जा, घरीच बसणार आहेस तर तू जा, आणि जिंकून पण आले आहे, आणि आता खिसा पण मी त्यातच कापणार आहे. सो बघूयात आता काय होत आहे. मला फक्त एकच टेन्शन की एक्स्ट्रा पैसे माझ्या खिशात न तर जाणार आहेत. तुझं काय म्हणणं आहे बाबा? जाऊ दे ना, पैसे काय आज आहे, कल नाही आहे, परसों है. ठीक आहे बघूयात आपण आता तिथे दुकानात गेल्यावरती काय म्हणणं आहे. हो. सो तुम्ही ब्लॉग पाहत राहा की तिथे गेल्यावरती माझं काय होतंय आणि मला बघूयात काय पसंत पडतंय. येस सो फायनली आपण पोचलो आहोत पवित्रम ज्वेलरी, डायमंड ज्वेलरी शॉपच्या इथे. सो बघूयात आता आपण काय काय घ्यायचं आहे. तो चलो रियू चला. लोकमत सखी व्यतिरिक्त अनेक विविध स्पर्धांमधून जिंकलेले विनर देखील तिथे खरेदीसाठी येत होते. सो आम्ही गेल्यावरती आमच्या आधी वेगळ्या एका स्पर्धेमध्ये जिंकलेले विनर तिथे त्यांचा रिव्ह्यू व्हिडिओ देत होते. त्यानंतर आली आमची टर्न. आम्ही तिथे बसल्यानंतर त्यांच्याच रिप्रेझेंटेटिव्हने आम्हाला प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये समजावून सांगितली. कूपनमधले असलेल्या टर्म्स अँड कंडिशन, त्यांच्या पॉलिसीज आणि सोन्याची खरेदी विक्री कशा प्रकारे करता येईल हे सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांनी डिटेलमध्ये सांगितल्या. मला आवडलेल्या डिझाईन्समध्ये किती खडे आहेत, त्यांची ओरिजिनॅलिटी, त्यांचं सर्टिफिकेशन, त्यानंतर त्यात किती सोनं आहे, त्याचा आजचा रेट आणि इन फ्युचर रिटर्न, म्हणजेच त्यांची 100% एक्सचेंज पॉलिसी आणि 70% बायबॅक पॉलिसी त्यांनी आम्हाला डिटेलमध्ये समजून सांगितली. आणि त्यानंतर मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला हिरा खरेदी केला. है ना, रिया आवडलं ना रियाला? मशीन दिसते तुला? ती मशीन कसली माहिती? येस नोटा मोजायची. नोटा संपल्या आता. या फिर कार्ड पेमेंट कर. खिसा कापला आहे बाबाचा एवढ्या बिलावरती. सो अशा प्रकारे आमची फायनल खरेदी झालेली आहे. सो आम्ही फर्स्ट टाइम इथे आलो आणि खरेदी केली म्हणून त्यांच्याकडून आम्हाला गिफ्ट आहे. सो ये क्या है आप बताएंगे? 24 गोल्ड फॉइल शिरा. ओके 24 कॅरेटचं गोल्ड फॉईलचं आपलं शंकर भगवानचं हे आहे, फोटो आहे. थँक्यू. डायमंड ज्वेलरी आप लोकमत सखी से आए हैं, वहाँ से आपको एक रियल डायमंड ज्वेलरी का गिफ्ट पहुँच गया था जो अपने बोरिवली पवित्रम में आके हुई है. आप बता सकते हैं आपका ऑल ओवर एक्सपीरियंस कैसा रहा? यस मेरा ओवरऑल एक्सपीरियंस बहुत अच्छा था. मैं लोकमत सखी के फ्रैंक वॉक में फर्स्ट आई थी, तो मुझे पवित्रम डायमंड एंड गोल्ड ज्वेलरी का वाउचर मिला था. तो मैंने कभी इसके पहले डायमंड ज्वेलरी परचेस नहीं की थी, बट थैंक यू पवित्रम, आपकी वजह से ये मौका मेरी लाइफ में आया और मैंने आज मेरी लाइफ की फर्स्ट डायमंड ज्वेलरी आपके साथ खरीदी की है. सो आई एम वेरी हैप्पी. एंड मैडम जो है उन्होंने मुझे बहुत हेल्प की कि कैसे डायमंड चूज़ करते हैं, क्या डायमंड्स चूज़ करने के पर्क्स होते हैं, क्या बेनिफिट होते हैं. एंड थैंक यू. मेरा ओवरऑल एक्सपीरियंस बहुत अच्छा था. थैंक यू सो मच मैम. तर मंडळी अशा प्रकारे आमची शॉपिंग झालेली आहे. आणि येस मी माझ्यासाठी डायमंडची रिंग घेतली आहे फर्स्ट टाईम, कारण याच्या आधी मी कधीच डायमंडची रिंग डायमंड कधीच खरेदी केलं नव्हतं. सो फर्स्ट टाईम. थँक्यू बाबा. बाबामुळे मी एवढं मोठं धाडस केलं आहे, नाहीतर मी कधीच एवढं धाडस केलं नसतं. थोडं ओव्हर द बजेट गेलेलं आहे, डोक्याला थोडं टेन्शन आलं आहे, पण ठीक आहे. आता बाबा बोलला घेतेस तर आता एकदाच घे, कारण या गोष्टी आपण नाही घेत फारशा. आणि आजचा रेट पाहून तर मला तर टेन्शनच आलं होतं. पण ठीक आहे, थोडंसं ओव्हर बजेट झालेलं आहे, पण जाऊ दे, काही हरकत नाही. 10,000 मधले त्यांनी किती 8,000 मायनस केले ना. 8,000 फ्लॅट डिस्काउंट कुठेही आपल्याला सोनार नाही देत. सो मग बाबा म्हणाला की घेते आहेस तर तो विचार करून घे. 8,000 मायनस झाले तरी पण बिल थोडं ओव्हर द बजेट गेलेलं आहे. आपल्या केलेल्या कष्टाला काय जस्टिफिकेशन पाहिजे की नाही? हा, मग ते मी गाडीत तुला रिवॉर्ड.
हां, तर मला म्हणतो की माझ्याकडनं पण तुला रिवॉर्ड. म्हणजे तो म्हणतोय की एवढे तिथे गेलीस आणि कष्ट केलेस, मेहनत घेतलीस, मग त्या मेहनतीचं काहीतरी तुला मिळावं बक्षीस. मग हे त्यांच्याकडून ना मिळालं आणि मग त्याच्यात त्याने ॲड केलं, अजून ॲड ऑन केलं. सो 10,000 जे सांगितलेलं डिस्काउंट, त्यातलं त्यांचं हँडलिंग चार्जेस आणि GST वगैरे मायनस करून ते 8,000 त्यांनी केलं. आणि मग नंतर घडणावळ वगैरे त्याच्यावरती जे GST लागून आमचं बिल किती झालं बाबा? खूप झालं. खूप झालंय, पण नाही सांगू शकत आता. ठीक आहे, पण मी डायमंड्स असे 3 डायमंड्स घेतले, मोठे मोठे 3 डायमंड्स, आणि प्रत्येक त्या एका डायमंडमध्ये छोटे छोटे 7 डायमंड्स आहेत. म्हणजे टोटल 21 डायमंड आहेत त्या रिंगमध्ये, ओरिजिनल डायमंड्स. आणि मग जेव्हा कधीही एक्सचेंज करायला जाऊ तेव्हा 100% एक्सचेंज मिळणार आहे असं ते म्हणाले आहेत. सो अशा प्रकारे आमची खरेदी झाली आहे आणि आम्ही आता चाललो आहोत घरी. पण घरी जाता जाता आमच्या या पिल्ल्याच्या डोक्यात काय आलं मी तुम्हाला सांगते. आम्ही त्यांच्याकडे पहिल्यांदाच शॉपिंगला गेलो, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला हे रोज दिलं आहे. ठीक आहे, तर हे रोज आहे फेक, असंच गोल्ड प्लेटेड दिसतं आहे. हे फेक आहे पण पूर्ण असं गोल्ड दिसतंय. मला जेव्हा मी गेल्यावरती तिथे कस्टमर बसले होते, त्यांच्या हातात हे होतं आणि ते त्यांना देत होते आणि फोटोज काढत होते. तर मला वाटलं की ते हे काहीतरी त्यांनी परचेस केलं असेल. मलाही ते लांबून खरंच वाटलं होतं. पण जेव्हा मी टेबलवरती बसले तेव्हा ते म्हणाले की हे मॅडम, आमच्याकडून तुम्हाला एक भेट वस्तू, कारण तुम्ही पहिल्यांदाच आमच्याकडे आला आहात. तर मग मी समजून गेले की हे नकली आहे. मग मी आपलं ठेवलं, रिया खेळत होती ह्याच्यासोबत. सो आता घरी जाता जाता रियाच्या डोक्यात आलं आहे की आई, आपण घरी जाऊन आजीला काय सांगायचं, आजी हे आम्ही खरेदी केलं. मग आजीची रिॲक्शन बघूया की आजीला हे खरं वाटतंय की खोटं वाटतंय. आणि सांगायचं, आजी बघा सोन्याचा रोज आणला आहे आम्ही तुमच्यासाठी. आणि मग आपण आजीची रिॲक्शन बघूया, प्रँक व्हिडिओ बनवूयात. सो म्हणलं की ठीक आहे. मी मम्मीला फोन केला की मम्मी, आमचं झालं आहे खरेदी करून, काय खरेदी केलंय ते मी घरी आल्यावर दाखवेन. आणि मग त्यांना म्हटलं ठीक, मग फक्त कळवलं की आम्ही निघालो, आम्ही येतोय. मग आता बघूया, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा की आजीची रिॲक्शन कशी असेल आणि प्रँक व्हिडिओ आपला काय होतोय ते. ठीक आहे, तुम्ही पाहत राहा. सो अशा प्रकारे आम्ही पोहोचलो आहोत घरी. येता मंदिरात गेलो आणि आता इट्स टाइम टू रिव्हील द शॉपिंग. मम्मीला दाखवायचं आता की आम्ही काय खरेदी केलं आहे. सो मम्मीची रिॲक्शन बघूयात. सो आपण दाखवूया आपण काय आणलंय. हे बघा, हे आणलं. हा, अगं बाई, कसं आहे? छान आहे. हा? खरं आहे की खोटं आहे? मोठा आहे. रिया तेरा प्रँक फेल. सो रियाचा प्रँक होता की आई, आपण आजीला सांगूयात की हे आणलंय आम्ही आणि बघूयात आजीला कळतंय की नाही. खरं आहे ते. हा. अहो खरं आहे मम्मी. हा. आजी वेडी आहे का? डोक्यात घालायला आणले आजी तुला. गावाला आली काल? गावावरनच आली आजी. काल नाही आली ना? 30 वर्षापूर्वी आली ना. 35 वर्ष झाले. 35 वर्ष झाले. कसं आहे ते, तुला केसात घालायला आणलंय. हा. हा, सोन्याचं आहे ते. हेच घेतलंय मम्मी. अहो मम्मी, हेच घेतलंय. तुम्हाला बिल दाखवू? दाखव. नीट सरळ करा. खाली बघ, खाली बघ. वा, छान. लाइटिंग पण आहे. सो डायमंडची रिंग घेतली आहे अशा प्रकारे. कशी आहे? सुंदर. छान आहे. डायमंड रेड लागतंय. वजनाला हलकी आहे, पैशाला जड आहे. कशी आहे? छान आहे ना. आणि त्यांनी गिफ्ट बघा काय दिलं, शॉपिंग केली म्हणून. त्यांच्याकडनं पहिल्यांदा खरेदी केली म्हणून गिफ्ट. हे तर त्यांनी असंच भेटायला गेल्या गेल्या हे असं पहिलं देतात ना, आपण गुलाबाचं फूल देतो कोणाला, तसं दिलंय. आणि ही त्यांच्याकडनं पहिलीच खरेदी केली म्हणून. हां, हे 24 कॅरेट सोन्याचं आहे.
सोन्याचं पाणी लावलेलं असतं ना. श्रावणी सोमवारच्या दिवशी शंकर भगवान आलेत घरी आपल्या. सो येस, अशा प्रकारे आमची खरेदी झाली आहे. छान छान, मस्त मस्त, छान आहे. अंगठी कशी आहे? मस्त आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आमची छानपैकी शॉपिंग झालेली आहे. आणि येस, माझा जिंकलेल्याचं काहीतरी चीज झालं आहे. आणि थँक्यू वन्स अगेन बाबामुळे एवढं मोठं धाडस केलेलं आहे. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आणि माझ्या आयुष्यातली पहिली अस्सल हिऱ्याची अंगठी कशी वाटली हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय डियू.